हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली तुम्हाला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया हवी असते, त्याचबरोबर तुम्हाला कस्टमरला सुद्धा त्या डिझाईनची आयडिया द्यायची असते. सो खास यासाठी मी आज तुमच्यासोबत ही डिझाईन शेअर करणार आहे. खरं तर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहजच ही जी काही डिझाईन आहे कटिंग स्टिचिंग करता यावी खरं तर. आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असे लुक येणार आहे. तशी छानशी डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून नवीन डिझाईनची आयडिया मिळेलच मिळेल. पण फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि खरं तर ना याचा काट आपण कट करून सेपरेट केलेला आहे, छान असे ट्रेंडी न्यू लुक मधली बॅकनेक डिझाईन बनवण्यासाठी. त्याचबरोबर इथे ब्लाउजचा बॅक पार्ट म्हणजेच अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची सुद्धा आपण कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे 13, त्यामध्ये 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर अशी मार्किंग केलेली आहे. सो 2.5 इंच गळा रुंदीची मी एक मार्किंग इथे करून ठेवते. त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे. 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. एवढंच नाही, ते इथून टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. सो अशा पद्धतीने मग छातीची घडी टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतला आहे. सो आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत. तर इथून बघा, तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर इथे 9 गळा आहे, 1/2 इंच मार्जिन, असं टोटल मी 9.5ला मार्किंग केली. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून लाईन ड्रॉ करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यावाच लागतो. आणि यानंतर आता आपण इथून एक 2.5 इंच आणि 3 इंच अशा 2 मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि एकदम फेंट आधी मार्किंग करून हे पॉइंट कशा पद्धतीने मॅच होत आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. सो आधी एकदम मी फेंट मार्किंग केलेली आहे. त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. आणि यानंतर मग ही मार्किंग आपण डार्क करून घेऊयात. बघा, इथून इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं, हा जो काही खालचा गोलाकार शेप आहे त्याच्या खाली आपल्याला 2 इंच किंवा 2.5 इंच अशी तुम्ही मार्किंग करू शकतात. म्हणजे तुम्हाला ज्या साईजची डिझाईन बनवायची आहे ना, खरं तर त्यावर ते डिपेंड आहे. तर गोलाकार मार्किंग करून खाली सुद्धा मी बरोबर सेम डिस्टन्स मध्ये एक गोलाकार शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे एखादे गोलाकार वस्तू तुम्ही कुठलीही यूज करू शकतात, कारण आपल्याला इथे गोल शेप ड्रॉ करायचा आहे. तर इथे मी बांगडी घेतलेली आहे. तुमच्याकडे एखादी दुसरी वस्तू असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात. आणि आता आपल्याला ना इथे गोलाकार मार्किंग करून घ्यायची आहे. तर आतल्या साईडने करू शकतात किंवा बाहेरच्या साईडने. आतल्या साईडने खूप कमी गोलाकार शेप येतोय, सो त्यामुळे मला असं वाटतं की आपण बाहेरच्या साईडनेच करूयात, म्हणजे एकदम प्रॉपर व्यवस्थित शेप येईल. सो फायनली मग मी ह्या पद्धतीने करते. आता तुमच्याकडे सुद्धा तुम्ही कुठली वस्तू गोलाकार शेप ड्रॉ करण्यासाठी यूज करत आहात त्यावर डिपेंड आहे की तुम्ही आतल्या साईडने ड्रॉ करायचं की बाहेरच्या साईडने. आता ते मार्क केल्यानंतर मी ते थोडं डार्क सुद्धा करून घेते इथे बघा. ठीक आहे. आता अशा पद्धतीने आपली फायनल अशी गळ्याची मार्किंग झालेली आहे. म्हणजे खालचा शेप सुद्धा आणि जो काही आपला मेन गळा आहे ना तो सुद्धा. तर सगळ्यात आधी आता मेन गळा आपण इथे कट करून घेऊयात. तर बघा,
आतल्या साईडने फक्त आपण एवढंच इथे कट करून घेतलेलं आहे आणि बाकीचा आता आपण कॅनव्हास पेपर लावूनच ते स्टिच करणार आहोत. सो अशा पद्धतीने इथपर्यंत आपलं मार्किंग झालेली आहे आणि कटिंग सुद्धा. सो आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे. सेंटरला एक आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहेत. एकदा गळा रुंदी चेक करायची आहे आणि मग सगळ्यात आधी आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टिप मारून घ्यायची आहे. आता गळ्याला टिप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही, एकसारखं राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण आता आपण जशी टिप मारणार आहोत त्यावरच आपला गळ्याचा शेप डिपेंड आहे. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथे टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं की लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा टिप मारूयात. तर कमरेच्या साईडने आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून एक टिप मारून घ्यायची आहे. यामुळे काय होईल की आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल. त्यानंतर एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक मी कमरेच्या साईडचं कट करून घेतलं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. आणि ह्या पद्धतीने कटिंग झाल्यावर गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि आपला गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात. सो अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला तो सरळ करून घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित सेट करायचा आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर तुम्ही आवर्जून फॉलो करा. म्हणजे फक्त डिझाईन बनवणंच नाही तर तुम्हाला ते प्रॉपर फिनिशिंग कसं स्टिच करावं तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल. कारण की मी नेहमीच सांगत असते फक्त डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं, ते फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं, तरच त्याला लुक येतं. आणि बघा गळा परफेक्ट असा रेडी झाला. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि फायनली आता इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालं. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. आणि यानंतर या पद्धतीने संपूर्ण साईडने जे काही आपलं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून आपल्याला स्टिच करणं इझी जावं. सो अशा पद्धतीने एवढा पार्ट आपला रेडी झालेला आहे. यानंतर आता आपल्याला पुढचं जे काही डिझाईन आहे त्याची मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची आहे. सो इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि तो आपण इथे या पद्धतीने डबल फोल्ड करून ठेवायचा. त्यानंतर त्यावर आपण हा बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि जी काही गळ्याची मार्किंग आहे ना तर ती आपण इथे करून घेऊयात. तर बघा मी स्केच पेनच्या सहाय्याने इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता हीच मार्किंग काय करायची आहे आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याआधी ना आपल्याला याच्या खाली डिस्टन्स मी म्हटलं ना 2-2.5 इंच असं तुम्ही घेऊ शकतात. तर इथे मी 2 इंचाचीच मार्किंग करून घेतलेली आहे. आधी मी 2.5 इंच केली होती पण मला असं वाटतं की तो पॅच खूपच मोठा होईल, सो त्यामुळे मग मी इथे 2 इंचाची मार्किंग केलेली आहे. ठीक आहे, तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. आणि फायनली अशा पद्धतीने बघा एवढी मार्किंग झालेली आहे. यानंतर आता आपण जो काही गोलाकार शेप आहे तर तो ड्रॉ करून घेऊयात. त्यासाठी मी इथे बांगडी घेतलेली आहे. तुम्ही आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने मार्किंग करू शकता, तुम्हाला जे सोपं वाटेल त्यानुसार. ठीक आहे, आणि तीच मार्किंग पुन्हा बघा इकडे दिसते फेंट तर ती आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. आणि फायनली अशा पद्धतीने ही मार्किंग आपली करून झालेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे हा जो काही मधला पार्ट आहे ना तर तो आपला जास्त मोठा गोलाकार शेप झालेला आहे, तर तो तुम्ही तसंही ठेवू शकतात किंवा तिथे एखादा छोटासा कानाकोपऱ्यावर छोटासा शेप देऊ शकतात, जेणेकरून आपल्या ह्या डिझाईनला अजून सुंदर लुक यावं
यासाठी. ठीक आहे. सो मग मी इथे एक अगदी छोटासा कोपऱ्यावर तिरकं असं त्रिकोण टाईप ना मार्किंग करून घेते. सो खाली 1 इंचाचं घ्यायचं आहे. खूप काही मोठं घ्यायची गरज नाहीये आणि पट्टीच्या सहाय्याने बघा हे पॉइंट जॉईन करून घेतलेले आहे. ठीक आहे. म्हणजे हा शेप आपला इथून इथे आणि मग तो इथे जाणार आहे. सो अशा पद्धतीने कॅनव्हास पेपरवर आपली परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, काट लावून हा पॅच सगळ्यात आधी रेडी करून घ्यायचा आहे. तर हा मी काट घेतलेला आहे आणि तो इथं ठेवून बघायचा आहे व्यवस्थित पुरत आहे की नाही. तर तो अगदी परफेक्ट असा पुरतोय. आता आपल्याला ना यासाठी अस्तर सुद्धा लागणार आहे. तर मी अस्तर सुद्धा घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी काठ ठेवायचा, त्यावर अस्तर आणि त्यानंतर त्यावर ठेवायचा आहे आपला कॅनव्हास पेपर. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला जो काही वरच्या साईडचा गोलाकार शेप आहे तिथे एक सिंपल टिप मारून घ्यायची आहे. एक्झॅक्टली जी काही मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच टिप मारायची आहे. अजिबात खालीवर वगैरे मारायची नाहीये, कारण की आता जशी टिप मारणार आहोत तसाच शेप आपल्या इथे येणार आहे. ठीक आहे. सो बघा मग इथे ही टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे तर ते आपण इथलं कट करून घेऊयात. किंचितसं आपण मार्जिन इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे सरळ करू तर ते प्रॉपर असं सरळ व्हावा आणि आपला शेप अगदी मस्त यावा जसा आपल्याला हवा आहे तसा. आणि साईडचा पण एक्स्ट्राचा मी कट करून घेतला. त्यानंतर हा पार्ट ह्या पद्धतीने सरळ करायचा आणि आता इथे द्यायची आहे आपल्याला दाब टीप. त्याचबरोबर इथे तुमच्या लक्षात येईल की आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो अस्तर आणि काठाच्या मध्ये गेलेला आहे. याचाच अर्थ आपली स्टिचिंगची पद्धत अगदी परफेक्ट आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा गोलाकार शेप इथे रेडी झाला. आता यानंतर काय करायचं, ही जी काही मार्किंग आहे ना तर ती मी इथे पण करून घेते, जेणेकरून टीप मारताना आपल्याला ती अस्तर वरून दिसावी यासाठी मग हे मी किंचितसं डार्क करून घेत आहे. ठीक आहे. आणि हा मधला पार्ट सुद्धा. आणि बघा असं ठेवल्यावर तर फेंट दिसते. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येत नसेल तरी सुद्धा तुम्ही जर अशा पद्धतीने जर ठेवलं ना तर तुम्हाला नक्कीच ती मार्किंग दिसणार आहे आणि बरोबर जी काही मार्किंग आहे त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, गोलाकार शेप आहे त्यामुळे खूप फास्ट अशी टीप मारायची नाहीये. जर खूप फास्ट टीप मारायला गेला तर सगळा शेपच बिघडेल. आपल्याला हवा आहे तसा आकार येणार नाही आणि तो अगदी प्रॉपर यावा त्यासाठी आपल्याला अगदी सावकाशपणे काळजीपूर्वक इथे बरोबर जे काही गोलाकार शेप्स आहेत तर त्यावरच एक्झॅक्टली टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे काही कमी जास्त सुद्धा व्हायला नको, नाहीतर मग फिनिशिंग बिघडू शकते. आणि बघा मग अगदी सावकाश सावकाश आपण फायनली आपलं ना दुसऱ्या साईडने सुद्धा बरोबर असं टीप मारून होत आहे. अगदी थोडंसं राहिलं आहे. तुम्ही सुद्धा असा गोलाकार शेपला अगदी सावकाशच टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने टीप मारून झालेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, कडेकडेचं जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे कट करून घ्यायचं आहे. सो बघा मग जी काही मार्किंग आहे ना तर तिथूनच बरोबर आपल्याला म्हणजे जी काही आपण टीप मारली एक्झॅक्टली जी मार्किंग होती त्यावरच आपण टीप मारलेली आहे. मग अगदी किंचितसं कडेने ठेवायचं आहे. खूप पण ठेवायची गरज नाहीये, कारण आपल्याला अगदी परफेक्ट असं एवढंच हवं आहे. सो त्यामुळे आणि हा जो काही मधला त्रिकोणचा शेप आहे ना तर तो सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर आपल्याला तो करायचा आहे. ठीक आहे. आणि बघा मग फायनली आपला हा छानसा छोटासा पॅच सुद्धा रेडी झालेला आहे. आणि आता हा रेडी झालेला पॅच आपल्याला बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे. सो बघा हा जो काही मधला गोलाकार शेप होता ना त्यावरच आपल्याला एक्झॅक्टली लावायचा आहे. सगळ्यात आधी मी एक सेंटर पॉईंटची मार्किंग करते, म्हणजे आपल्याला सेंटर अगदी व्यवस्थित मॅच करता यावं यासाठी. आणि इथे ठेवून बघायचं आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित आलेला आहे. आणि आता आपण मी खरं तर सेंटरपासूनच जोडायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून आपला हा पॅच वर खाली किंवा तिरका कमी जास्त एक साईडला असं व्हायला नको ना खरं तर यासाठी. आणि फायनली इथे टीप मारून घेतलेली आहे. आणि अर्ध्याचे बाकी आहे ना तर तिथून पण सेंटरपासून म्हणजे अलीकडे आणि पलीकडे असं आपण टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, कडेकडेने सुद्धा आपल्याला टीप मारत मारत हा संपूर्ण काठाचा पॅच आपल्या ह्या बॅक पार्टला जोडून घ्यायचा आहे. आता ही मार्किंग मी एकदा मॅच करून घेते, म्हणजे टीप मारणं आपल्याला इझी जावं यासाठी. आणि मग बघा इथून सुरुवात करायची आहे अगदी व्यवस्थित. आणि त्यानंतर जो काही गोलाकार शेप आहे अगदी व्यवस्थित तिथे आपल्याला
गोलाकारच टीप मारून घ्यायची आहे. सो त्यासाठी थोडासा टाइम लागू शकतो, बट ठीक आहे, काळजीपूर्वक केलं की होतं. आणि कसं आहे ना, आता फिनिशिंग पण खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे खूप घाई गडबड करण्याची सुद्धा गरज नाहीये. खूप घाई जर केली आपण तर मग ते टीप तिरकी वगैरे जाऊ शकतं आणि मग फिनिशिंग बिघडेल. आपल्याला जसा आकार हवा आहे, जशी डिझाईन हवी आहे तशी ती तयार होणार नाही. सो त्यामुळे मग अगदी सावकाशपणे खरं तर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली आपली इथे टीप मारून हा पॅच आपला ह्या बॅक पार्टला जॉईंट झालेला आहे. त्यानंतर हे एक्स्ट्राचं कट करायचं आहे दोन्ही पण साईडचं, म्हणूनच आपण आधीच मार्किंग करून घेतली होती. आता यानंतर इथे आपल्याला लेस यूज करायच्या. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही पॅटर्नच्या लेस इथे यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला ब्रॉड हवी असेल किंवा बारीक हवी असेल तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. इथे गोल्डन पण तुम्ही करू शकता, बट मी इथे ना ग्रीन घेतलेला आहे, म्हणजे काठामध्ये सुद्धा ग्रीन आहे. सो ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनचे अगदी नाजूकशी बारीक लेस आहे, तर ती आपण इथे यूज करतोय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस यूज करू शकतात. बट सगळ्यात आधी ना, हा जो काही गोलाकार पार्ट आहे ना, तिथे आपल्याला लेस लावायची आहे. तर शक्य असल्यास तिथे नाजूक आणि बारीक छोटीशी लेस यूज करा, जेणेकरून आपलं फिनिशिंग व्यवस्थित येईल. आपल्याला लेस लावणं सुद्धा सोपं जाईल, कारण जर का खूप ब्रॉड लेस घेतली ना, तर ती कानाकोपऱ्यावर अगदी व्यवस्थित फोल्ड होणार नाही आणि त्यामुळे मग आपली फिनिशिंग बिघडू शकते. सो त्यामुळे मग छोटीशी नाजूक लेस घ्यायची आहे आणि बरोबर जिथे आपला टर्न होते गोलाकार शेपचा, तिथे ती लेस बरोबर फोल्ड करत करत आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. आणि बघा मध्यभागी आपण जो छोटासा त्रिकोण केलेला आहे ना, तर त्यावर सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे. आणि लेस अशा पद्धतीने लावायची आहे की आपला जो काही शेप आहे तर तो बिघडायला नको. कारण बऱ्याचदा काय होतं ना, की असा शेप आपला खूप सुंदर येतो, पण लेस व्यवस्थित न लागल्या गेल्यामुळे आपला शेप बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका, कारण की आता आपण जशी लेस लावणार आहे त्यावर आपली फिनिशिंग, शेपचा आकार हे संपूर्ण डिपेंड आहे. आणि कसं आहे ना, डिझाईन जर छान असेल तरच ब्लाऊज छान दिसतो, फिनिशिंग छान असेल तरच ब्लाऊज छान दिसतो, आणि ब्लाऊज जर छान असेल तर नक्कीच ब्लाऊजमुळे साडीला खूप सुंदर असं लुक येतं. त्यामुळे ह्या गोलाकार शेपला अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक खरं तर आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे. हे म्हणजे हा जो काही पॉइंट आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर तो तुम्ही सुद्धा फॉलो करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित अशी डिझाईन नक्कीच बनवता येईल. ठीक आहे, थोडा टाइम लागतो, पण डिझाईन खूप सुंदर अशी नक्कीच रेडी होते. आणि बघा मग फायनली आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आता ही लेस छान छोटीशी बारीक आहे, तरी सुद्धा त्याच्या दुसऱ्या साईडला आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे. कारण मी नेहमीच सांगत असते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडनी टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही, आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा लेसला नेहमीच दोन्ही साईडने टीप मारण्याची सवय लावून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग इथे सुद्धा आपण अगदी परफेक्ट अशी टीप मारून घेतलेली आहे. आणि जो काही खालचा आपला शेप होता तिथे छान लेस सुद्धा लावून झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला वरती सुद्धा लेस लावून घ्यायची आहे. तर हा सिंपल असा गोलाकार शेप आहे. सो त्यामुळे आता इथे लेस लावून आपल्याला सोपंच जाणार आहे. फक्त अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक एकसारखी एकाच लेवलला आपल्याला लेस लावायची आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडनी टीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आता सेंटर पार्टला आपली इथे लेस लावून झालेली आहे. आता यानंतर आपल्याला साईडने सुद्धा लेस लावायची आहे. तर तिथे तुम्ही एखादी ब्रॉड लेस सुद्धा यूज केली तरी सुद्धा चालेल, पण ना मी इथे छान अशी छोटीशी गोल्डन पण डिझायनर लेस घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला इथून लावायला सुरुवात करायची आहे. तर बघा आता खरं तर ना ती इथपर्यंत कॉर्नरला आली ना की तिथून आपल्याला बरोबर जो काही पॅच लावलेला आहे ना तर तो पॅक होईल या हिशोबाने लावायची आहे, जेणेकरून तिथून धागे वगैरे निघायला नको यासाठी. आणि ह्या लेसला सुद्धा आपण दुसऱ्या साईडने टीप दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हीच लेस इथे 2 लेअर मध्ये लावायची आहे. जर का तुम्हाला नसेल लावायची तर तुम्ही सिंगल लेअर मध्ये सुद्धा लावू शकतात, किंवा एकच लेअर मध्ये थोडी ब्रॉड सुद्धा लेस यूज करू शकतात. म्हणजे ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण मग मी इथे छोटीशीच लेस घेतली आणि ती डबल लेअर मध्ये इथे लावून घेतलेली आहे. आणि दोन्ही पण लेअरला आपण डबल टिप म्हणजेच दोन्ही साईडने टिप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग एक साईडने 2 लेअर मध्ये आपली ही लेस लावून झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे लेस लावून घेऊयात.
आणि इथे सुद्धा लेस लावताना आपला पॅच बरोबर लेसच्या खाली पॅक होईल या हिशोबाने लावायचा आहे, जेणेकरून तिथून आपले धागे निघणार नाही आणि अर्थातच आपला पॅच वगैरे खराब पण व्हायला नको लवकर यासाठी. आणि बघा आता इथे सुद्धा आपल्याला दोन्ही लेअरमध्ये लेस लावूनच घ्यायची आहे. फक्त डिस्टन्स मेंटेन ठेवा, कमी जास्त तुमच्यावर डिपेंड आहे, पण एकसारखं राहू द्या, असं तिरकं वगैरे किंवा कमी जास्त एकदम होऊ देऊ नका. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला इथे म्हणजे लेस लावून घेतलेली आहे, ते सुद्धा 2 लेअरमध्ये आणि डबल टिप देऊन घ्यायची असते. सो ती सुद्धा देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपले लेस वगैरे लावून झालेली आहे. यानंतर आता बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. सो सेंटरपासून मी इथे बघा 5ला मार्किंग केली, कारण की पॅच जास्त ब्रॉड आहे आणि त्यावर जर टक्स आलं तर ते अगदी म्हणजे विचित्र दिसेल, व्यवस्थित दिसणार नाही. सो त्यासाठी आणि मग बरोबर जी मार्किंग केली ना तिथे आपल्याला तिरका अगदी छोटासा टक्स टाकायचा आहे. खूप आपण मोठा पण इथे घेतलेला नाहीये, कारण पॅचेस खूप ब्रॉड होता, त्यामुळे मग टक्स आपल्याला नॉर्मलच टाकणं गरजेचं होतं. आणि टक्सला नेहमी डबल टिप द्यायची असते. त्याचबरोबर सुरुवातीला डबल टिप देऊन लॉकही करायचं, जेणेकरून तिथून आपली शिलाई निघायला नको आणि टक्स लवकर खराब व्हायला नको. सो या पद्धतीने परफेक्ट असे दोन्ही साईडने टक्स टाकले. त्यानंतर रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे, तर ही 1 मीटर नॉट आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते. बऱ्याचशा कमेंट्स येत असतात की नॉट किती वापरायची, तर मग तुम्ही 1 मीटर एका ब्लाऊजसाठी ओके आहे. ठीक आहे. आणि आता मी इथे हा कपडा घेतला आहे. सिंपल असे आपल्याला इथे फॅब्रिक पासून लटकन बनवायचे आहे. खरं तर ना हे जे काही लटकन आहे ना याची पद्धत खूप सोपी आहे. अगदी कमीत कमी टाइम मध्ये आपलं हे लटकन तयार होतं आणि खरं तर दिसायला सुद्धा इतकं सुंदर दिसतं की कोणाला वाटणार पण नाही की त्याची पद्धत एवढी सोपी असेल. सो असं लटकन तुम्हीही बनवून बघा, कारण लटकनमुळे सुद्धा ब्लाऊजला आपल्या अजून सुंदर असं लुक येतं. तुम्हाला जर रेडीमेड लटकन लावायचे असतील तर लावू शकतात. बऱ्याचदा कस्टमर सुद्धा त्यांच्या चॉईसनुसार आणून देतात, तर तेही तुम्ही नक्कीच करू शकता. आणि जर का फॅब्रिक पासून बनवायचे असतील तर बरेचसे व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत. सो ते व्हिडिओ बघून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स नक्कीच बनवू शकतात. आणि आता साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला इथे हे नॉट लावून घ्यायची आहे. आता एक साईडचं लावलं की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडनी अगदी परफेक्ट असं एकाच लेवलमध्ये लागले जाईल. फिटिंग फिनिशिंगला नक्कीच काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने दोन्ही साईडनी नॉट लावलेल्या आहेत. आता आपण ते बांधून बघूयात. आणि फायनली आपली ही बॅकनेक डिझाईन इथे कम्प्लीट स्टिच करून झालेली आहे. सो बघा मग फायनली छान अशा काठापासून खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली आज आपण ही ब्लाउज डिझाईन बनवून घेतलेली आहे. खरं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी. त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. थोड्या वेगळ्या लुक मधली आहे. मला असं वाटतं तुम्ही अशी डिझाईन बघितली सुद्धा नसेल, पण ही डिझाईन नक्कीच बनवून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि बऱ्याचदा काठाची कशी डिझाईन बनवावी हे सुचत नसेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाउज तर मस्तच दिसेल. आणि आय होप सो ही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला सुद्धा आपला आजचा हा व्हिडिओ ही डिझाईन कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी खरं तर आपली डिझाईन रेडी झालेली आहे. तसंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, म्हणजे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत. आणि बघितल्यावर लक्षात पण येते की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि अशी छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.